नमस्कार, जय श्रीराम. मंडळी, सांप्रत काळामध्ये आपल्या भारतीय वैदिक परंपरेचं ज्ञान व महत्त्व आपल्या नवीन पिढीला, लहान मुलांना पटवून देणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. जर का आपण याचं महत्त्व पटवून दिलं नाही तर लहान मुलांना याची जाण कधीही होणार नाही. त्यामुळे आपल्या भारतीय परंपरेचं ज्ञान आपण आपल्या लहान मुलापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्याच अनुषंगाने आपल्या भारतीय परंपरेतील हिंदू धर्मातील जी काही देवी देवता आहेत, ज्यांचे स्तुती करणारे, नमन करणारे श्लोक प्रत्येकाला यायला हवेत, असे श्लोक आम्ही या ठिकाणी आता प्रस्तुत करत आहोत, जेणेकरून आपल्या धर्माचं ज्ञान सगळीकडे प्रसारित होईल व आपलं धर्माचं महत्त्व आपल्या लहान मुलांना देखील कळेल. त्यातीलच सगळ्यात सुरुवातीचा श्लोक आहे तो म्हणजे गणपती नमनाचा श्लोक. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्यानंतर दुसरा श्लोक आहे देवी वंदना श्लोक. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा श्लोक. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्यानंतर भगवान शंकरांचा श्लोक. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. त्यानंतर दीपवंदना श्लोक, जो सर्वांना त्या ठिकाणी माहित आहे. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. मंडळी, व्हिडिओत उद्धृत केलेले 5 श्लोक आपण आपल्या लहान मुलांना सोबत देवासमोर घेऊन बसावं व हे श्लोक त्यांच्याकडून म्हणून घ्यावेत. सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी दिवा लावल्यानंतर देवासमोर बसून हे श्लोक त्यांच्याकडून म्हणून घ्यावेत, जेणेकरून या श्लोकांचं त्यांना पाठांतर होईल आणि या श्लोकाद्वारे आपल्या देवांची गोडी त्यांना त्या ठिकाणी लागेल आणि या गोडीद्वारे आपण आपल्या भारतीय धर्माचं, हिंदू धर्माचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू. धन्यवाद. शुभम भवतु.